राम राम मंडळी. दबलेली नस एका दिवसात मोकळी करणारा घरगुती उपाय तुमच्याकरता घेऊन आलोय बघा. अहो, पायातली, हातातली, कमरातली, मानेतली कुठली बी दबलेली नस असू द्या, ह्यानी एका दिवसात मोकळी होती. आणि हा, ज्यांना सायटिकाचा त्रास आहे, ज्यांना व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास आहे, त्या सुद्धा लोकांनी हे उपाय करायचा बरं का. जबरदस्त उपाय हा, एका दिवसात रिझल्ट करायचा आहे फक्त 4 वेळा. आता हे उपाय करण्यासाठी बघा काय काय लागतंय. आपल्या किचनमधले फक्त 3 पदार्थ: मोठी विलायची, त्याच्यानंतर 2 लवंगा आणि 1 बारीक तुकडा दालचिनीचा. तुम्ही म्हणता राव ह्यानी काय व्हायचं? अहो, ह्याच्यातले औषधी गुणधर्म जर योग्य टायमिंगला घेतले, योग्य प्रकारे जर घेतले, तर इतका जबरदस्त रिझल्ट मिळतोय की आपली दबलेली नस झटक्यात मोकळी होती. व्हेरिकोज व्हेन्स ह्यानी बऱ्या होत्यात, ह्यानी सायटिकाचा त्रास बरा होतो. करायचंय काय? हे बारीक याला कुटून घ्यायचं. ओबड धोबड कुठलं तरी जमतंय. एकदा का याला बारीक कुटून घेतलं की 1.5 कप पाणी घ्यायचं. किती? 1.5 कप पाणी मोजून घ्या आणि हे पाणी तापायला ठेवा. त्याच्यामध्ये ही पूड टाकून द्या. याला चांगलं उकळू घ्या. पहिली उकळी फास्टवर येऊ द्या, नंतर मंद आचेवरती याला हळूहळू 5-7 मिनिटं उकळू द्या. मी तुम्हाला व्हिडिओ फास्ट दाखवतोय म्हणजे तुमचा टाइम जाणार नाही. तुम्ही मात्र याला मंद आचेवरती चांगलं उकळून घ्या. सगळे औषधी गुणधर्म त्याच्यात उतरू द्या. एकदा का हे उकळून झालं बघा, व्यवस्थित गाळून घ्यायचं. आणि व्यवस्थित गाळून घेतलं की ह्यो आपला रामबाण काढा तयार आहे, दबलेली नस मोकळी करणारा. आता ह्यो जी काढा तुम्हाला दिसतोय, ह्यो घ्यायचा कधी हे सगळ्यात महत्वाचं आहे. सकाळी उठलं की ग्लासभर पाणी प्यायचं. ब्रश वगैरे करा, ग्लासभर पाणी प्यायचं आणि 5-10 मिनिटांनी आपला ह्यो काढा, चहा आपण कसा पितो तसा सिप करत पिऊन टाकायचा. सिप करत काढा पिऊन टाकायचा. आज घेतला, आता काढा घेतल्यावर अर्धा तास काही खायचं नाही, प्यायचं पण नाही बरं का. घेतल्याच्या नंतर आज काढा घेतला की 3 दिवस परत घ्यायचा नाही, 4थ्या दिवशी घ्यायचा. 3 दिवसाचा गॅप. 4थ्या दिवशी घेतला, परत 3 दिवस गॅप, परत एकदा घ्यायचा, अजून 3 दिवस गॅप, परत घ्यायचा. म्हणजे आठवड्यातून फक्त 2दा घ्यायचा. असं 4 वेळा हे काढा घेऊन बघा. पहिल्याच दिवशी दबलेली नस मोकळी व्हायला सुरुवात होती. रोज करू नका बरं का. मी तुम्हाला प्रमाण सांगितले. रोज करशिला तर तुमची उष्णता वाढते, उष्णता भडकती आणि मग तिसरंच काहीतरी होतं. तेव्हा हे हळूवार घ्यायचं, 4 वेळा घ्यायचं. 4 वेळा घेतल्यावर इथं येऊन मला रिझल्ट सांगायला विसरू नका बरं का. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर राम राम.